Next, an important topic is maxima and minima. Maxima is nothing but the maximum value of f of x. F of x is any function and it is greatest or maximum value in particular domain or small interval of domain, and minimum value of f of x in particular domain a to b is called minima. म्हणजे एक पर्टिक्युलर डोमेन आहे, सपोज ए टू बी दिस इज द डोमेन, आणि याचा एक छोटासा इंटरवल जर आपण घेतला सी टू डी, तर या सी टू डीमधील एक जर आपण हा फंक्शनचा विचार केला तर या सी टू डीमध्ये या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू जी असेल त्याला आपण मॅक्सिमा म्हणायचं, आणि या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू जिथं कुठं असेल त्याला आपण मिनिमम म्हणायचं. आणि याला परत म्हणजे या पर्टिक्युलर इंटरवलचा विचार केला, याचं नाव मॅक्सिमम मिनिमा न देता किंवा याला मॅक्सिमम मिनिमा न म्हणता लोकल मॅक्सिमम और लोकल मिनिमम असे वर्ड मोस्टली यूज केले जातात. एक सिम्पली लक्षात ठेवा, मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमा म्हणजे मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इन गिवन पर्टिक्युलर डोमेन और स्मॉल इंटरवल. आता याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सिम्पल स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप, फाइंड एफ ऑफ एक्स इफ इट इज नॉट गिवन. पहिली स्टेप काय सांगतो, नंबर 1 फाइंड एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स जर दिला नसेल तर तो शोधायचा. सेकंड स्टेप, फाइंड एफ डॅश ऑफ एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून टाकायची, एफ डॅश ऑफ एक्स. नंबर 3 फाइंड एफ डबल डॅश ऑफ एक्स. आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट बघतो. टू फाइंड लोकल मॅक्सिमा और मिनिमा यूज सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सो फाइंड एफ डबल डॅश ऑफ एक्स. नंबर 4 कन्सिडर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची, 0 कन्सिडर करायची. पहिली स्टेप एफ ऑफ एक्स फाइंड आउट करा. दुसरी स्टेप फाइंड एफ डॅश ऑफ त्याची डेरिव्हेटिव्ह काढा. तिसरी स्टेप फाइंड एफ डबल डॅश ऑफ एक्स, त्याची परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढा. चौथी स्टेप एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 कन्सिडर करायचा. हा जो आपण एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केलेला आहे त्याची व्हॅल्यू किती पकडायची, सपोज इट इज टू बी 0, म्हणजे एक इक्वेशन तयार होईल. इक्वेशन तयार झालं म्हणजे आपल्याला त्याचं सोल्युशन मिळेल. सपोज वी गेट x इज इक्वल टू a अँड x इज इक्वल टू b. दोन व्हॅल्यू समजा मिळाले आपल्याला. नंबर 5 फाइंड एफ डबल डॅश ऑफ a अँड एफ डबल डॅश ऑफ b. आता x इज इक्वल टू एक नंबर मिळेल, x इज इक्वल टू दुसरा एखादा नंबर मिळेल. ए आणि बी घेण्यापेक्षा एक सिंगल नंबर घेऊ, सी, म्हणजे इथे स्टेप्स लिहिताना सोपं होईल. मोर दॅन 1 व्हॅल्यू तर निश्चितच मिळतील. सपोज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं तर एक्सची व्हॅल्यू सपोज भेटली आपल्याला ए, एक सिंगल व्हॅल्यू. मोर दॅन 1 व्हॅल्यू मिळेल. टेक्स्टबुकमध्ये जेवढे क्वेश्चन दिले तिथं मॅक्सिमम टाईम मोर दॅन 1 व्हॅल्यूज अवेलेबल आहे. आता ही जी एक्सची व्हॅल्यू मिळेल ती एक्सची व्हॅल्यू कुठे पुट करायची, एफ डबल डॅशमध्ये. सो फाइंड एफ डबल डॅश ऑफ ए, इथे पुट करायचं. आता एफ डबल डॅश ऑफ ए मिळाल्यानंतर त्याचं कम्पेअर करायचं. इफ एफ डबल डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0, ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर देन एफ ऑफ एक्स इज मिनिमम. तर फंक्शन कसं असायला पाहिजे, मिनिमम असायला पाहिजे. अँड इफ एफ डबल डॅश ऑफ ए इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल, देन एफ ऑफ एक्स इज मॅक्सिमम. तर फंक्शन कसा असेल तो मॅक्सिमम असेल. थोडंसं रिव्हर्स आहे. ग्रेटर दॅन जर व्हॅल्यू आली, ग्रेटर दॅन म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू तर फंक्शन मिनिमम, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर फंक्शन मॅक्सिमम. अँड फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. हाऊ, पुट एक्स इज इक्वल टू, आता जी कुठली एची व्हॅल्यू मिळेल, एक्सची व्हॅल्यू मिळाली असेल ना, ती कुठे पुट करायची, एफ ऑफ एक्समध्ये. स्टेप नंबर 7 फाइंड एफ ऑफ ए. मग त्याच्यानंतर एफ ऑफ ए फाइंड आउट करायचा, म्हणजे ही काय होईल, त्या फंक्शनची मॅक्सिमम और मिनिमम व्हॅल्यू जसा फंक्शनचा बिहेवियर असेल त्याच्यानुसार. पहिली स्टेप एफ ऑफ एक्स गिवन असेल तर फाइंड एफ ऑफ एक्स. सेकंड स्टेप फाइंड एफ डॅश ऑफ एक्स, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढा. थर्ड स्टेप फाइंड डबल डॅश, दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढा एफ डबल डॅश ऑफ एक्स. त्याच्यानंतर काय करायचं, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं.
त्याच्यामुळे आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील. हिअर ऑलवेज मोर दॅन वन व्हॅल्यूज आर फॉर्म. एक्सच्या नंबर ऑफ व्हॅल्यूज मिळतील. सिम्पली 1 और 2, 3 वगैरे काही नाहीच आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर फाइंड एफ डबल डॅश ऑफ ए, म्हणजे ह्या आलेली एक्स इज इक्वल टूची व्हॅल्यू एफ डबल डॅशमध्ये पुट करा. तिथं पुट केल्यानंतर आपल्याला दोन व्हॅल्यू एक्सपेक्ट आहेत, एक तर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह आला तर फंक्शन मिनिमम आहे, निगेटिव्ह आला तर फंक्शन मॅक्सिमम आहे. आणि सर्वात शेवटी एफ ऑफ ए फाइंड आउट करायचं. एक्सची जी काही व्हॅल्यू इथे याला एक्स्ट्रीम काय म्हणतो आपण स्टेशनरी व्हॅल्यूज म्हणतात, त्या व्हॅल्यू इथे एफ ऑफ एक्समध्ये पुट करायचे आणि मग आपल्याला फंक्शनचं जे मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ते आपल्याला फाइंड आउट करता येईल. सिम्पल स्टेप्स आहेत. या स्टेपने गेले की आपल्याला लवकर आन्सर मिळून जाईल. Now first example is find the local maximum and the local minimum. Local हा वर्ड आहे म्हणजे पर्टिक्युलर इंटरवलसाठी. व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 24x प्लस 5. So as given f of x is equal to what is the given x cube minus 3x square minus 24x plus 5. This is f of x. So this differentiate with respect to x, we get f dash of x is equal to simple derivative करा. x cube ची derivative 3x square, 3x square ची derivative 6x minus 24x ची derivative minus 24. Again this differentiate with respect to x, so we get f double dash of x is equal to here 6x minus 6. याला आपण इक्वेशन 1 देऊ, याला इक्वेशन 2 देऊ, याला इक्वेशन 3 देऊ. सिंपल स्टेप्स आहेत. प्रत्येक मॅक्सिमम मिनिममच्या क्वेश्चनमध्ये हे करायचं. फर्स्ट गिवन एफ ऑफ एक्स, देन फाइंड एफ डॅश ऑफ एक्स, देन फाइंड एफ डबल डॅश ऑफ एक्स. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, इथपर्यंत तर सहज लिहित आहे प्रत्येकाला. त्याच्यानंतर कन्सिडर, व्हेरी सिंपल स्टेप्स, कन्सिडर वॉट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन सेकंड आहे, याची आपण 0 कन्सिडर करू. म्हणजे काय होईल 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता याला सोल्युशन फाइंड आउट करू, इक्वेशन सॉल्व करू ना. सो 3ने समजा डिवाइड केलं तर एक्स स्क्वेअर मायनस 2x 24 मायनस 8 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन केलं तर -8 -2 अशा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्या की -8 आलं पाहिजे. 4 2 जार 8, x प्लस 4 x मायनस 2 इज इक्वल टू -2 आहे तर x मायनस 4 घेऊ आपण, x प्लस 2 इज इक्वल टू 0. -4 इंटू प्लस 2 -8, -4 प्लस 2 यांची ॲडिशन केलं तर -2. So first factor x minus 4, second factor x plus 2. So therefore x minus 4 is equal to 0 or x plus 2 is equal to 0. हे खूपदा झालेला फॅक्टरायझेशन. x is equal to 4, x is equal to -2. तर आपल्याला x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. So these are values of x. x is equal to -2, x is equal to 4. आता या व्हॅल्यूसाठी फंक्शन हा मॅक्सिमम की मिनिमम ते चेक करायचं, ज्या एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात त्याच्यासाठी. सो फर्स्ट फॉर एक्स इज इक्वल टू 4, पहिली स्टेप घेऊ आपण, एक्स इज इक्वल टू 4. सो एफ डबल डॅश ऑफ 4 इज इक्वल टू, कुठे व्हॅल्यू पुट करायची सांगितली होती डबल डॅशमध्ये. सो 6 इंटू एफ डबल डॅश ऑफ एक्स काय आहे 6x मायनस 6. सो 6 इंटू एक्स रिप्लेस बाय 4 मायनस 6 किती येईल आन्सर 24 मायनस 6 18. व्हॅल्यू काय मिळते 18 अँड 18 इज ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर एफ ऑफ एक्स इज, आता एफ डबल डॅशची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर एफ ऑफ एक्स इज मिनिमम. फंक्शन कसं असेल लोकल मिनिमम असेल अँड मिनिमम value of f of x is,
आता एफ ऑफ एक्सची मिनिमम व्हॅल्यू किती, मिनिमम असेल ठीक आहे, पण नेमका किती असेल, काय करता येईल, एफ ऑफ एक्स म्हणजे इक्वेशन 1 मध्ये पुट एक्स इज इक्वल टू 4. सो एफ ऑफ 4 फाइंड आउट करायचा. दॅट इज 4 क्यूब मायनस 3 इंटू 4 स्क्वेअर मायनस 24 इंटू 4 प्लस 5. झालं का बरोबर. हा इक्वेशन आहे 4 क्यूब मायनस 3 इंटू 4 स्क्वेअर मायनस 24 इंटू 4 प्लस 5. 416 16 64. 416 प्लस 5. याच्यानंतर कॅल्क्युलेशन 64 मायनस 43 96 प्लस 5. 90 मायनस 96 प्लस 5 म्हणजे याला आपण 91 लिहून टाकू. 64 मायनस 48, 14तून 8 गेले, 8 5 13, 14 6 मायनस 91. 16 मायनस 91, सो 91 मायनस 16, 11 तो सांगेल 5 1 9 7 मायनस 75. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज मायनस 75 असं येईल. when value of x is equal to 4, minimum value of f of x is minus 75. Therefore minimum value of f of x is इथे लिहून टाकू. Therefore minimum value of f of x is minus 75. इथे लिहिलेलंच आहे, त्याच्यामुळे हे नाही लिहिलं तरी चालू आहे. मायनस 75 द मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर सेकंड राहिलं ॲट एक्स इज इक्वल टू -2 सेकंड फॉर एक्स इज इक्वल टू -2. ठीक आहे, सेम अशीच प्रोसेस फॉलो करायची. एफ डबल डॅश ऑफ, आता -2 घ्यायचं. एफ डबल डॅश ऑफ -2 इथून येईल 6 इंटू -2 -6 -12 -6, that is -18, which is less than 0. So therefore आता लेस दॅन 0 याचा अर्थ काय झाला, एफ ऑफ एक्स इज मॅक्सिमम ॲट एक्स इज इक्वल टू -2, मॅक्सिमम असेल. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज गिवन बाय एफ ऑफ -2 इज इक्वल टू, सेम जो फंक्शन आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतरच आपल्याला त्या फंक्शनची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू मिळेल. सो एफ ऑफ -2 इज given by from equation 1 -2 चा cube minus 3 into -2 चा square minus 24 into -2 plus 5. so 2 चा cube म्हणजे 8, निगेटिव्ह चा cube म्हणजे -2 चा square 4 into 3 12 minus plus 2 is 48 plus 5. So 12 ना 20 20, 5 13 53. So -20 plus 53, 3 minus 0 3, 5 minus 2 3, so 33. So this is the maximum value of f of x. So therefore maximum value of f of x is 33. Okay. So in this way we get the minimum value of the f of x is -75 at x is equal to 4. The maximum value of the f of x is 33 at x is equal to -2. So in this way we can find the maxima and minimum of the function. असं स्ट्रक्चर आहे, सिंपल स्ट्रक्चर आहे. फक्त फरक असा पडू शकतो वर्ड प्रॉब्लेममध्ये की हा जो एफ ऑफ एक्स आहे गिव्हन नसेल तर तो फाइंड आउट करायचा असेल, फक्त हाच फरक असेल, बाकी काही नाही.